हॅलो. तर एका छोट्याशा कामासाठी ना आज आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून घरातील पटापट सर्व कामे आवरली. ऋग्वीला पहिलं खायला घातलं म्हणजे बाहेर गेल्यावरती किरकिर करत नाही. मग त्यानंतर सर्वांनी आवरलं आणि आज मी, ऋग्वीचे पप्पा आणि बापू आम्ही सर्व मिळून बाहेर निघालो. आणि नुकताच उन्हाळा सुरू झालाय, पण एवढं कडक ऊन जाणवतं ना की सतत काहीतरी थंड प्यावंसं वाटलं. त्यामुळे वाटेतच एक बघा उसाचा रस दिसला. तिथे सर्वजण थांबलो. छान असा उसाचा रस घेतला. तर ऋग्वी फर्स्ट टाईमच उसाचा रस टेस्ट करणार होती. तिने प्यायला, पण तिला एवढा काय आवडलं नाही असं तिच्या एक्सप्रेशनवरून जाणवलं. त्यामुळे ती जास्त टाईमपासच करत होती बघा. मग इथलं सर्व आवरलं आणि आम्ही निघालो. तर आज आम्ही बारामतीला आलोय आणि बारामतीत एंट्री केली की दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी एवढ्या सुधारणा केल्यात ना इथं की काय विचारायलाच नको. असो, तर एका बँकेच्या कामासंबंधी आज आम्ही आलेलो. इथलं काम आवरलं. आता बाहेर आलं की बाहेरची कामं तर होतच असतात, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऋग्वी बाहेर आली ना की तिला खूप छान वाटत असतं, म्हणून तिच्यासाठी आम्ही गार्डनला वगैरे जातो. तिलाही छान वाटतं. तर तिची तिच्या पप्पांसोबत कशी मस्ती चालली आहे तुम्ही पाहू शकता. ती काही इथून बाहेर पडायला तयार नव्हती. कसं बसं तिला बाहेर काढलं इथून. तर आमचं काम वगैरे होईपर्यंत ना भर दुपार झालेलं आणि खूप ऊन पडलेलं आणि दमायला झालेलं, म्हणून एका ठिकाणी नारळ पाणी प्यायला थांबलो. तर आम्ही सगळ्यांनीच नारळ पाणी घेतलं, पण ऋग्वीला मात्र त्यातली मलाई खूप आवडली. ती तीच खात होती. तर खोबरं खाल्ल्यामुळे ऋग्वीला तर खूप एनर्जी आलेली. त्यामुळे ती बघा असं गार्डन दिसलं की पळ सुटले. तिला इतकं आवडतं ना इथं घसरगुंडी वगैरे खेळायला. बारामतीत आलं की आम्ही तिला नेहमी इथं आणतो म्हणजे आणतोच. तर इथं छान अशी सावली पडलेली, त्यामुळे ऋग्वीलाही मनसोक्त असं खेळू दिलं. त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर असा होता आजचा दिवस. थँक्यू.